महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, त्याचप्रमाणे प्रचार सामग्रीसुद्धा नागपुरात दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। देशातील वेगवेगळ्या पक्षाची चिन्ह किंवा मफलर किंवा इतर प्रचार साहित्य जे आहे ते उपलब्ध असलेलं नागपूरचं हे असं दुकान आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येकच पक्षाची सामग्री जी आहे ती या ठिकाणी रेडी असल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण प्रचाराला वेळ कमी मिळतो, त्यामुळे प्रचार सामग्री जी आहे ती आधीच दुकानदारांनी या ठिकाणी करून ठेवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता थंडीचे दिवस आहे, अशामध्ये त्याचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे पुढे मकर संक्रांत आहे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करण्यात आला आणि तशाच प्रकारची प्रचार सामग्री बनवण्यात आली। हा मफलर आपण बघितला तर हा बीजेपीचा मफलर आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि इतर पक्षांचे सुद्धा मफलर आहे, जेणेकरून प्रचार करताना याचा वापर जो आहे तो गरमीसाठी सुद्धा होईल। महिलांसाठी ओढणी जी आहे त्या ओढणीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। वेगवेगळी प्रचार सामग्री जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो। प्रत्येकच पक्षाची सामग्री जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर महिलांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे जे घराला लावणारे तोरण असतात हे सुद्धा प्रचार सामग्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। बिल्ले आणि हे तर सगळ्या गोष्टी आहेच, पण त्यासोबतच अशा प्रकारचे बलून, त्याचप्रमाणे आपण इथं जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंगसुद्धा जे आहे ते सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे अशा प्रकारे प्रचारात थंडीच्या दिवसामध्ये हुडी घालून सुद्धा प्रचार केला जाऊ शकतो, अशा प्रकारची हुडीसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। म्हणजे प्रचाराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर साहित्य अगदी तयार आहे। उमेदवारांची एकदा उमेदवारी घोषित झाली की साहित्य या ठिकाणावरून घेऊन जाऊन आपल्या प्रचाराला ते लागू शकतात। कशा प्रकारे हे सगळं जे नियोजन आहे ते दुकानदारांनी केलेलं आहे। आपल्यासोबत नाशिककर आहेत जे स्वतः ह्या प्रचार सामग्री जी आहे मॅन्युफॅक्चर करतात। दादा काय सांगाल, आधीपासूनच अजून उमेदवारी घोषित व्हायची आहे, चिन्ह मिळायचे आहे, पण तुम्ही सगळेच प्रकारचे चिन्ह या ठिकाणी निर्माण केल्याचं चित्र पाहायला मिळते प्रचार सामग्री। हो, आता कसं आहे की नवनवीन प्रचार साहित्य आणणं जरुरी आहे, कारण प्रचाराला असलेला वेळ हा फार अत्यंत कमी असतो आणि तेवढ्या वेळामध्ये इतक्या मतदारांपर्यंत जर का उमेदवाराला पोहोचायचं असेल तर कुठल्या तरी आधुनिक पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचेल। आता याच्यामध्ये काय झालं की पारंपरिक पद्धतीने येणारे जे झेंडे, टोप्या, दुपट्टे वगैरे हे तर होतेच, परंतु काही महिलांच्या आरक्षणाचा म्हणा किंवा इतर आरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या उमेदवारांना त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता आपण किती मदत करता येईल याचा विचार करून आम्ही ते साहित्य इथे तयार करत असतो। तुमच्या दुकानात जर बघितलं तर जवळपास देशातील सगळ्याच पक्षाचं साहित्य या ठिकाणी पाहायला मिळते, अपक्षापासून ची तयारी आहे। हो, सर्व कसं आहे की जसे पक्ष असतात त्या पक्षांचं साहित्य तर सगळीकडून मिळतं, तो तर काही नाही, वर्षभर कुठे ना कुठे ते विकल्या जातं आणि त्यांना ते साहित्य मिळतं। पण याच्यातून अपक्ष उमेदवारांना मोजक्या 10 दिवसाच्या आतमध्ये मतदारांपर्यंत पोहोचायचं फार कठीण असतं। त्याच्याकरता काय करतो की मी अपक्षांकरता सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य तयार केलेलं आहे की पक्षाच्या बरोबरीने त्यांना प्रचार करता यावा आणि त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून आपली एक तिथे छवी चांगली उमटवावी या प्रयत्नाकरता म्हणून आम्ही हे सगळं साहित्य तयार करतो। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुकान अगदी सज्ज झालेलं आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांची वाट आता या ठिकाणी पाहिली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाच्या अशा वस्तू ज्या आहे त्यासुद्धा या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून प्रचाराचं साहित्य समजून त्याचा वापरसुद्धा होईल, जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा उपयोगसुद्धा होईल। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य जे आहे ते या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। उमेदवाराच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने सुद्धा हे प्रचार साहित्य महत्त्वाचं असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।